हाय मित्रांनो, कसे आहात सर्वजण. तर आपले रोजचे काम चालू आहे सध्या तरी. शापाची भाजी कट करते मी. आपली घरातली कामं कोण करणार? बाहेरचे थोडीच करणार आहेत. मला सगळी कामं करावी लागते ती. बऱ्याच महिलांनी डिलिव्हरी झाल्यानंतर स्वतःची कामं स्वतःच केलेली आहेत, ज्यांना कोणी काही नसेल. एक किस्सा सांगायचा आहे मला. असं मी लेबर पेनमध्ये होते आणि डिलिव्हरी रूममध्ये होते. तर मला फोन आला होता एका कस्टमरचा की ताई मला ब्लाऊज शिवायचे आहेत, पहिले पण तुमच्याकडून ऑलरेडी शिवून नेलेत, तर मला शिवून द्याल का म्हणून. तर मी म्हटलं अरे बापरे, आता ब्लाऊज शिवून देऊ का म्हटलं, मी तर डिलिव्हरी रूममध्ये आहे. त्या म्हणल्या काय करता डिलिव्हरी रूममध्ये? मीच आले म्हटलं डिलिव्हरीला, असं म्हटलं. कस्टमरने कॉल केला होता. त्याच्यानंतरही आत्ता आणखीन किती म्हणजे 1 महिना झाल्यानंतरही कॉल आला होता की साडीसाठी आला होता कॉल, साडी शिवून द्याल का ताई? तर मी म्हटलं त्यांना काय माहीत बरं आपल्याला. मग ज्यांना ज्यांना माहिती आहे ना, त्यांनी ज्यांना ज्यांना माहिती दिली डिलिव्हरीसाठी गेलेली आहे, बंद आहे आता सध्या माझं शिवणकाम, तर ते कॉल नाहीत करत. मग ज्यांना माहीत नाही ते कॉल करतात. तर मग त्यांनी कॉल केला, ताई मला साडी पाहिजे शिवून मुलीसाठी, तुम्ही साडी न्यायला याल? कारण पूर्वी मी साड्या गोळा करायची, कस्टमर गोळा करायचे. आता आता घरी येतात, म्हणजे मार्केटिंगला जायचे मी. पॉम्पलेट वगैरे छापलेले आहेत आमच्या ह्याचे, शिवण क्लासचे पॉम्पलेट बॅनर वगैरे छापलेले आहेत. मग ते पॉम्पलेट मला घरोघरी द्यायला लावायचे. त्यावेळेस पिऊ आमची 1 वर्षाची होती, काकाला घेऊन जात होते त्यावेळेस मी. आणि आता मग ते पॉम्पलेट दिलं ना त्यांना, मग कधी कोण महिला काय करायच्या, तिथं साडी पण द्यायच्या माप वगैरे देऊन. त्याच्यामुळे त्यांनी म्हणल्या तुम्ही साडी न्यायला याल का? तर मी म्हटलं साडी न्यायला नाही येऊ शकत. तर त्या म्हटल्या मग साडी घेऊन येऊ का? तर मी म्हटलं नाही, म्हटलं साडी घेऊन पण येऊ नका, मी घ्यायला पण येणार नाही. तर मी डिलिव्हरी झाली म्हटलं. तर त्या म्हटलं कधी शिवायला सुरुवात करणार आहेत? म्हणजे बरेच कस्टमर असतात की असं आपलं काहीतरी, आपण डिलिव्हरी झाल्यानंतर बाबा ह्या कधी शिवतील आणि कधी मला भेटतील कपडे घालायला, असं वेटिंगवर असतात. कारण आपलं कसं छान असतात ना, परफेक्ट बसतात ब्लाऊज, ही डिझाईन ही एकदम व्यवस्थित, अतिशय सुंदर. आणि साडी तर तालुक्यात मी एकटीच साडी शिवते, बाकी कोणी नाहीत साडी शिवत. त्याच्यामुळं वेटिंगवर असतात, कॉल येतात, कपडे शिवायला सुरुवात करा, कपडे शिवायला सुरुवात करा. बऱ्याच जणी मैत्रिणी आहेत माझ्या, त्या पण म्हणते तुझ्याकडनं कपडे शिवायचे, तुझ्याकडनं कपडे शिवायचेत. असं सांगायचा एक मुद्दा काय की मी डिलिव्हरी रूममध्ये होते, मला फोन आला होता की मला कपडे शिवून द्याल का, ब्लाऊज शिवून द्याल का, असं. तर रोजचं काम चालू आहे माझं. आता सध्या शापाची भाजी करते मी. कसं आहे, मी असे खाण्याची जे काय म्हणते रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केले असते, पण आमच्या घरात ना असा अंधारच पडतं, त्याच्यामुळे व्हिडिओ शूटच होत नाही चांगल्या प्रकारे. तसं तर मोबाईलही एकदम लो क्वालिटीचा आहे, त्याच्यामुळं मग क्लिअरिटी पण जास्त नाही, काहीच नाही. जास्त करून एवढी छोटीशी एक खोलीच आहे, तर मी बघत असतो रोजच्या रोज एका छोट्याशा खोलीमध्ये काय व्हिडिओ निघणार आहेत आपले. थोडं पटांगण तरी पाहिजे, काय ना काय पाहिजे. मग असं बरीच स्वप्न आहेत आपली, पण घर वगैरे होईल, जागा वगैरे होईल म्हणून. त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मी कपडे शिवून, आता तर बेबी पण आहे म्हणजे, मग आता 2 महिन्यांनी त्यांना तर सांगितलं आहे मी जानेवारी महिन्यात सुरू करणार. कारण 26 जानेवारीच्या निमित्त कपडे येतात साड्या शिवायला. ब्लाऊज जरी नाही शिवले तरी साड्यांसाठी कस्टमर येतात. मग त्यांना म्हटलं मी 26 जानेवारीला शिवणार आहे म्हणून. तसं तर कमर काय साथ देत नाही, शरीर साथ देत नाही सध्या तरी, कमरमध्ये पेन्स होतात. आता तर काय सांगायचं होतं मला, हां, छोटीशी रूम असल्यामुळे मला जागाही अवेलेबल होत नाही एवढ्या छोट्याशा खोलीत शूट काढायचं. बाहेर सगळं माणसंच असते, त्याच्यामुळं हॉस्पिटलमध्ये जवळ असल्यामुळे सगळे माणसं तिथे बसलेले असतात, त्याच्यामुळे लई दुःखत होते व्हिडिओ शूट करायला. काय करावं, पटापटा सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ पटापटा, त्यामुळं माझं घरदार तरी होईल. भाड्यानं कवर राहणार मी तरी, भाडं देऊन भरून भरून लय वैताग आला. आम्ही किती 5 वर्ष झालं, 5-6 वर्ष झाले, 6 पिऊ जन्मायच्या आधी आम्ही भाड्यानं राहतो, त्यावेळेस आलेलो होतो. तर वैताग आला भाडं भरून भरून भरून. स्वतःचं घर व्हावं असं वाटतं, एकदम फ्रीमध्ये राहावं असं वाटतं, आपल्या मनासारखं ठेवावं असं वाटते. आता भाड्याचं म्हणल्यावर घर कसं महिन्याच्या महिन्याला भाडं द्यावं लागतं, भाडं आलं असं म्हणतो.
भाडं सहित आम्हाला किती तरी 3,000 रुपये जाते लाईट बिल सहित सगळं. मग थोड्या वेळ एखाद्या महिन्यात लाईट बिल जरी जास्त आले तरी आमची रूम मालकीन मग आम्हाला ओरडतात, तुम्ही लाईट जास्त वापरता, लाईट बिल जास्त आले असे म्हणतात, असं बोलतात आम्हाला. मग ते त्याच्यामुळे स्वतःचं असलं म्हणून काय किती म्हणजे लाईट काय व्यवस्थित वापरू शकतो लाईट पाणी आपण, पण घरदार कसं हे कमी पडतं नाही. एवढीशी एक छोटीशी रूम. आता आमचं बेबी झोपले, आता रात्रीच्याला झोपते नाही सॉरी रात्रीच्याला उठते आणि दिवसा त्रास देते. पहाटे 5 वाजता झोपायला तिला. बहुतेक कानबिन दुखत असतील. गारवा एवढा वाढलाय ना, सर्वांनी आपली काळजी घ्यायला. गारवा वाढलाय फाट, लय गारवा वाढलाय. असं वाटतील कधी दिवस जातील, कधी स्वतःचं घर होईल. आता रिपीट ते शब्द बोलते मी. आता मला व्हिडिओ बनवण्यासाठी अलग अलग तर काय करता येणार, बेबीकडे पण मला लक्ष द्यावं लागेल, असं होईल. आणि मला पहिल्यांदा माहीतच नव्हतं ना, म्हणजे नवीन मी आलते ना इथं बेबीला घेऊन ह्या छोट्याशा. तर त्या दिवशी गरम होत होतं ना, थोडं ऊन कडकच होतं. मी कूलर लावला होता, सगळेजण खवळले मला, कूलर लावत नव्हतं. फॅनही नाही जोडलेला ह्या वर्षी बघा, यावेळेस फॅनच नाही. विशेष म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला फॅनच नाही पहिली गोष्ट. आता पैशाचाही प्रॉब्लेम असल्यामुळं कशाला पैसे रूम भाडं भरायचं, परत पिवळीच्या शाळेची फी भरायची, परत मला हॉस्पिटलचा खर्च भरपूर प्रमाणात आला. 25-30 हजारापर्यंत खर्च आला ते. आणि असं झालं, त्यामुळं खर्च भरपूर आहे. त्याच्यामुळं पैसेही जास्त काही शिल्लक राहत नाही. काय बोलत होते, काय तर दुसरीकडे भटकत जाते कधी तर म्हणायचं. हां, घरदार सॉरी, घरदार पटकन व्हायला पाहिजे ना. तेवढंच मग 3,000 महिन्याचे वाचतील, तेवढेच पाठीमागं राहतील असं वाटतं. मग आता ती पिऊ मोठी गुस्तवर ही जाती शाळेला. असं भविष्य काळाचाही विचार करायला पाहिजे मुलींचा. आपण चांगलं शिक्षण देऊन, संस्कार देऊन चांगलं शिकवायला पाहिजे मुलींना, असं मला वाटतं. भले म्हणजे शिकाना काय शिकत असतील, पण काहीतरी अंगात कला जी करून मी शिक्षणही घेतलं चांगल्या प्रकारे. आणि माझ्यात ज्या कला आहे तशाच पद्धतीनं माझ्या मुलीही मला वाटतं काही ना काही कला शिकायला पाहिजे. ब्लाऊज, साड्या हेच म्हणून हेच नाही, प्रत्येक माणसाच्या हातात कला पाहिजे. तो माणूस किंवा ती बाई उपाशी राहत नाही. नाहीतर मग कला नसेल ना तर अवघड आहे, मग असं होतंय. आजकाल शिक्षणाचं किती अवघड झालंय पाहत नाही का. शिक्षण म्हणजे लय कॉम्पिटिशन आहे, जबरदस्त कॉम्पिटिशन आहे शिक्षणातही. एकदम जन्मल्यापासून 1 वर्षाची झाली की 1, 2 आई ABCD असलं शिकवतात आई म्हणणारी बाळाला. अरे काय ही आहे का नाही, फ्रीडम आहे का नाही लेकरांना? काहीतरी काय खेळायचं वय असं त्यांचं, हसायचं, खेळायचं, बागडायचं, उड्या मारायच्या. त्या वयात त्यांना 1, 2 आई शिकवावं का सांगा. म्हणजे बालपणच गेलं म्हणायचं हरवून. बालपण हिरावून तर मेन गोष्ट आईच घेते म्हणायचं. शिक लवकर बाबा, शिक लवकर, सगळ्याच्या पुढं जायचं, हे करायचं ते करायचं. काय पहिलं आयुष्य होतं सुंदर. पुढच्या भविष्याचा विचार करायला पाहिजे, घरदार व्हायला पाहिजे असं वाटतं. तेवढेच पैसे शिल्लक राहतील असं वाटतं. त्याच्यामुळे सपोर्ट करा सर्वांनी, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. आणि लवकरात लवकर जागा घरदार व्हावं असं वाटतं. भाड्यानं राहतोय आम्ही, ग्रामीण भागची आलो, तालुक्याच्या ठिकाणी राहतो इथं. प्लीज सपोर्ट करा, प्लीज सपोर्ट करा सर्वांनी. आपल्या मैत्रिणीला किंवा मैत्रीण मानत असाल, कोणी बहीण मानत असेल, कोण काय नाते मानत असेल, प्लीज लाईक करा.